मित्रांनो, व्हिडिओ नंबर 251 चला तर सुरू करू आणि बघूया काय विषय. आजचा विषय मित्रांनो, इंजेक्शन्स आजारापासून दूर ठेवतील. कोणते इंजेक्शन बघूया. लहान मुलांना तर इंजेक्शन दिले जातात, पण तुम्ही स्वतःसाठी आवश्यक इंजेक्शन घेतली आहेत का? नाही. जर नाही तर अशी इंजेक्शन आहेत जी लवकरात लवकर घेणं आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. काय ते पुढे बघूया. आपल्या देशात लहान मुलांना इंजेक्शन देण्याविषयी जागरूकता आहे, पण प्रौढांच्या बाबतीत सजगता दिसत नाही. हे लक्षात घेणं आवश्यक आहे की काही इंजेक्शन आजाराची शिकार होण्यापासून संरक्षण करतात, त्यामुळे निरोगी जीवन जगणे शक्य होते. याविषयी अजिबात दुखत नाही की आपल्या देशात प्रौढांच्या इंजेक्शन विषयी जागरूकता कमी आहे. काही लोकांना या गोष्टीची भीती वाटते की इंजेक्शन लावल्यानंतर रिॲक्शन न येऊ. तज्ज्ञ सांगतात की इंजेक्शनमुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान होण्याची शक्यता खूप कमी असते. उलट फायदे अधिक आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांकडून इंजेक्शन घेणे अत्यावश्यक आहे. इन्फ्लुएन्झा हे इंजेक्शन फ्लू, कोल्ड, निमोनिया आणि व्हायरल इत्यादी आजारापासून वाचविते. कालावधी हे 1 वर्षासाठी परिणामकारक ठरते. दुसरं इंजेक्शन काय बघूया. मेनिंगोकोकल हे इंजेक्शन मेनिंजायटिस किंवा त्याच्याशी संबंधित अन्य समस्यापासून वाचविते. जास्त वय झालेल्या व्यक्तींना हे आवश्यक घ्यावं. कालावधी हे इंजेक्शन 3 वर्षापासून एकदा घ्यायला हवं. हेपेटायटिस बी हे इंजेक्शन यकृताशी संबंधित समस्या आणि आजारापासून दूर ठेवते. यामुळे यकृताच्या कर्करोगाची शक्यता कमी होते. व्हेरी गुड. कालावधी 10 वर्षातून एकदा अवश्य घ्या. डोस हे इंजेक्शन 3 टप्प्यात दिले जाते. पहिला डोस, त्यानंतर 1 महिन्यानंतर दुसरा आणि मग 6 महिन्यांनी तिसरा. यानंतर इंजेक्शन पूर्ण मानले जाते. व्हेरी गुड. हेपेटायटिस ए हे इंजेक्शन पोलिओ म्हणजे कावीळ, यकृत निकामी होणे यापासून संरक्षण करते. छान. कालावधी हे 10 वर्षापर्यंत परिणामकारक ठरते. डोस याचे 2 डोस दिले जातात. पहिल्या डोस नंतर 6 महिन्यांनी दुसरा डोस दिला जातो. असे हे इंजेक्शन्स आहेत. मित्रांनो, हे प्रौढांनी सुद्धा घ्यायला काहीही हरकत नाही. तर हे इंजेक्शन आवश्यक असल्यामुळे घेण्यास हरकत नाही. आणि माझं तरी मत आहे की केव्हा ना जेव्हा आजार येण्यापेक्षा हे घेतलेले बरे. त्याच्यापासून नुकसान नाही, फायदा होईल. पुढे बघूया मित्रांनो. आणखी एक विषय आहे. अस्थि संसर्ग म्हणजे काय? हा आजार कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? बघूया. ऑस्टिओमायलायटिक्स हाडं किंवा अस्थिमज्जेचा एक संसर्ग आहे, जे सामान्यतः पायोजेनिक बॅक्टेरिया किंवा मायक्रोबॅक्टेरियामुळे होतो. या आजाराविषयी अजून जागरूकतेची गरज आहे, म्हणून तुम्ही जाणून घ्या. अस्थिवेदना लक्षणं आहेत. अस्थिवेदना, अस्थिसूज, ताप, पेशींमध्ये आखडलेपणा, स्थानीय लालसरपणा, स्थानिक उष्णता, वेदना वाढून जवळच्या सांध्यापर्यंत पसरतात. शाखेच्या हाडात
शाखेच्या हाडात वेदना, पायाच्या हाडांमध्ये वेदना, श्रेणीच्या हाडामध्ये वेदना वगैरे. स्पायनल ऑस्टिओपोरोसिसची काय ते बघूया. लक्षणं. स्पायनल ऑस्टिओपोरोसिसची लक्षणं. किंचित ताप, मणक्याच्या हाडात वेदना, पाठदुखीची समस्या, चिरकालीन मायलायटिसची लक्षणं. चिरकालीन मायलायटिसची लक्षणं. आवर्तक मायलायटिस, हाडांच्या आवर्तक वेदना, त्वचेतून स्त्राव, विद्रुपी पुनरावृत्ती, रक्ताच्या गुठळ्या, प्रभावित क्षेत्रात हाडांना सूज. निदान काय बघूया. रुग्णाचा इतिहास, शारीरिक परीक्षा आणि रक्त परीक्षण ऑस्टिओमायलायटिससाठी मायलायटिसला पुष्टी करण्यासाठी सहाय्यक ठरतात. श्वेत रक्तपेशींची संख्या ल्युकोसाइटोसिस दर्शविते. एरिथ्रोसाइट्स सेंटीमेंटल दर किंवा सी प्रतिक्रियाशील प्रथिन सामान्यतः वाढते, पण अवशिष्ट गंभीर केसेसमध्ये वाढू शकते. घ्यावयाच्या कल्चरमधून जीवाणूंच्या स्रोताचा संकेत मिळतो. रक्त कल्चरच्या कारणात्मक जीवाणूंना ओळखण्यास मदत होते. मॅग्नेटिक अनुनाद इमेजिंग मणक्याच्या संसर्गाचं निदान करण्याचा सगळ्यात चांगला उपाय आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.